अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती आणि नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, स्टेशन रोड येथे अहिल्यानगर येथे नगर तालुका महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती विधान परिषद राम शिंदे, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्रामभैया जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार काशीनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंगे, आमदार किरण लहामटे, आमदार विक्रमभैया पाचपुते, आमदार अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अशोक सावंत, बाबूशेठ टायरवाला, अभय आगरकर, नितीन दिनकर, संपत बारसकर, अनिल शिंदे, सुनील साळवे, सुरेंद्र थोरात आहेत। या कार्यक्रमासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष दीपक कारले, मार्केट कमिटी सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे। या पत्रकार परिषदेला सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, दिलीप भालसिंग, दीपक कारले, संतोष मस्के, दीपक लांडगे, रेवणनाथ चोभे, धर्मनाथ आव्हाड, सुधीर भापकर, अभिलाष ढिगे, सुभाष निमसे, भाऊसाहेब ठोबे, महेश वाघ यावेळी उपस्थित होते। आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते, माजी मंत्री आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि नगर तालुका महायुतीच्या वतीनं या ठिकाणी नवनिर्वाचित सर्व लोकप्रतिनिधी, त्यामध्ये पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेब, आपले या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, मोनिकाताई असतील, संग्रामभैया जगताप, या ठिकाणी आशुतोष काळे, किरणजी लामटे, दाते सर, विक्रमदादा पाचपुते, विठ्ठलराव लंगे, अमोलजी खताळ या सर्वांचा सन्मान सत्कार नगर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी ठेवला आहे आणि त्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी थोडीशी प्रेस ठेवली आहे। मग या प्रेससाठी आपले सभापती भाऊसाहेबजी बोठे साहेब, या ठिकाणी व्हाईस चेअरमन सुळ साहेब, संचालक संतोष भाऊ मस्के, दीपकजी लांडगे, आपले माजी सभापती उपसभापती रेवणनाथजी चोभे, आव्हाड साहेब, सुधीर भाऊ, माजी सभापती अभिलाष पाटील, या ठिकाणी तालुका अध्यक्ष दीपक भाऊ, सुभाषराव निमशे, या ठिकाणी ठोंबे साहेब, महेशराव, सर्वजण उपस्थित आहेत। या ठिकाणी एवढीच माहिती आहे की मोठ्या स्वरूपात या ठिकाणी रविवारी 23 तारखेला सहकार सभागृहामध्ये सर्व लोकप्रतिनिधींचा कर्डिले साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सन्मान सत्कार होत आहे। त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी माजी खासदार सुजयदादा विखे साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी स्वागत उत्सुक म्हणून अक्षयदादा युवा नेते नगर तालुक्याचे अक्षयदादा कर्डिले हे पण आहेत आणि मग या सर्वांचा सत्कार सन्मान, कारण मधी साहेबांना थोडेसे आजारी असल्यामुळे सत्काराला उशीर झालाय आणि मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सर्वांचा सत्कार सकाळी 11 वाजता सहकार सभागृहामध्ये कार्यक्रम होणार आहे। सर्व नगर तालुका असेल, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी असतील, यांना विनंती राहणार आहे की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि आपल्या तालुक्याच्या वतीनं हा जो सन्मान सत्कार होतोय त्यासाठी जास्तीत जास्त प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते घेऊन आलं पाहिजे, अशी यामागची भूमिका आहे कर्डिले साहेबांच्या वतीनं। सर्व महायुतीचे पदाधिकारी साहेबांचे जे मित्रमंडळ आहे कर्डिले साहेबांचं, त्यांच्या वतीनं सर्वांनाच आपण आवाहन करत आहोत की या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। रविवार दिनांक 23 तारखेला जो काय आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री महोदय, विधान परिषदेचे सभापती, सर्व सन्माननीय नवनिर्वाचित आमदार, या सर्वांचाच महायुतीचे सर्व आमदार, या सर्वांचा सन्मान आणि सत्कार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब मित्रमंडळ आणि महायुतीच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम करत असताना आदरणीय आमदार कर्डिले साहेब यांचा गेल्या 2 महिन्यापूर्वीच राऊरी, त्याचप्रमाणे पाथर्डी आणि नंतर नगर तालुक्याच्या वतीने मोठा सन्मान आणि सत्कार करण्याचा मानस या ठिकाणी आपल्या असणारे नगर तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी यांच्या वतीने होणार होता, परंतु काही कारणास्तव साहेब आजारी असल्यामुळे तो सन्मान आणि सत्कार नगर तालुक्याला काही करता आला नाही आणि म्हणून नगर तालुक्याचे असणारे आमचे सर्व मार्केट कमिटीचे पदाधिकारी असतील, खरेदी विक्री संघाचे असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी असतील, सर्वांनीच त्या ठिकाणी साहेबांचा सन्मान आणि सत्कार करण्याचं ठरवलं होतं, परंतु तो काय होऊ शकला नाही। म्हणून सर्वांनी साहेबांना विनंती केली की साहेब आता आपण आजारातून बरे झालात, आपण आमच्या नगर तालुक्याच्या वतीने आपला सन्मान आणि सत्कार करायचा, आपण तो आम्हाला वेळ द्यावी असं त्या ठिकाणी ठरलं होतं। परंतु साहेब म्हणाले की ज्यावेळी माझा तुम्हाला सन्मान सत्कार करायचा
हा सत्कार करण्याऐवजी आपण जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री असतील, सभापती असतील आणि सर्व महायुतीचे आमदार मंडळी असन सर्वांचा सन्मान आणि सत्कार आपण त्या ठिकाणी घेऊ. आणि म्हणून आदरणीय कर्डिले साहेबांनी त्या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांची वेळ आणि तारीख घेतली आणि तो कार्यक्रम रविवार दिनांक 23/3/2025 रोजी सकाळी 11 वाजता सहकार सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम होत असताना नगर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी असतील, सर्व गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. आणि हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमाचे जे काही स्वागताध्यक्ष आहेत, आपल्या युवकांचे नेते अक्षयदादा कर्डिले साहेब त्या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील आहेत आणि सर्वच प्रमुख जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की आदरणीय कर्डिले साहेबांच्या शुभ हस्ते हा सर्व कार्यक्रम होतोय. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.